क्विक जरंग्याचं न्यूसन्स हे फक्त ठिगळ जरंग्याचं न्यूसन्स ठिगळ जरंग्याचं न्यूसन्स ठिगळ ना तो उद्धव के पास आमदार है भाई, ना तो खासदार है भाई, ना तो खासदार है भाई, फिर क्या है फिर तो कुछ भी नहीं है भाई, फिर तो कुछ भी नहीं है भाई। मराठा आरक्षणासाठी 2 सप्टेंबर 2025ला जो शासन निर्णय काढण्यात आला होता त्याला स्थगिती द्यावी या संदर्भात आज न्यायालयात सुनावणी पार पडली, पण ती स्थगिती देण्यात आलेली नाही। या सगळ्या प्रकरणी आणि ह्या सगळ्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी ॲडव्होकेट गुणवंत सदोरचे आपल्यासोबत स्थगिती जी आहे ती आज अंतरिम स्थगिती देण्यात आलेली नाही। एकीकडे आझाद मैदानावर ओबीसी बांधवांचा आंदोलन होताना दुसरीकडे या मुद्द्यावर स्थगिती नाही। काय तुमच्या भावना? बघा, एक लक्षात ठेवा की कायम स्थगिती दिलेली नाही असं नसतंय। स्थगिती मिळण्यासाठी एक काहीतरी दार्शनिक कारण ज्याच्यामुळे हक्क माझे हिरावून जात आहेत, एक्स व्यक्ती माझ्या ठिकाणी जॉईन होत आहे, एक्स व्यक्ती तशा प्रकारचं प्रमाणपत्र घेऊन ओबीसीतून निवडणूक लढत आहे, अशा प्रकारचं दार्शनिक ज्याला म्हणतो आपण अपॅरंट प्रिज्युडिस कोर्टासमोर दाखवायचं असते आणि त्यानंतर त्या प्रकरणावर स्थगिती असते। कारण आपण मराठ्यांचं आरक्षण सुद्धा स्थगिती घेताना जयश्री पाटलांच्या केसमध्ये पूर्वी ज्यावेळेस मराठ्यांना आरक्षण दिलं होतं तेव्हा आपण जाहिराती लावल्या होत्या, त्या जाहिरातीमध्ये ते आरक्षण दाखवलं होतं। त्या प्रकारची दार्शनिक स्थिती न्यायालयाला दाखवल्याच्यानंतर मला वाटतंय की अनेक सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आहेत की किती वेळामध्ये किती तासांमध्ये स्थगिती द्यायची असते। आणि ह्या प्रकरणात मला असं वाटतंय की माननीय रजिस्ट्री बॉम्बे हायकोर्ट, माननीय रजिस्ट्री सुप्रीम कोर्टला मी विनंती करेन की आरक्षणाच्या कायद्यासंदर्भातच, मराठ्यांच्या कायद्यासंदर्भातच एक लेजिस्लेशन चॅलेंज होऊन पेंडिंग असताना त्याच समुदायाला दुसऱ्या आरक्षणाचा लाभ आणि त्याच आरक्षण कायद्याखाली जे आहे एक शासन निर्णय जो कायद्याला डायल्यूट करून त्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या, एकीकडे 3 माननीय न्यायमूर्ती सुनावणी घेत आहेत भुगे साहेबांचे सह आणि दुसरीकडे मुख्य न्यायमूर्ती दोन न्यायमूर्ती संख्येनं। तर मला असं वाटतं की ज्युडिशियल डिसिप्लिन प्रमाणे हे प्रकरण एकाच न्यायमूर्तींकडे गेलं पाहिजे आणि या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे। ही सुद्धा त्याच्यामधली एक फार मोठी गोष्ट आहे। मी त्या केसमध्ये नसल्यामुळे लॉचा विद्यार्थी म्हणून मला सांगणार तुम्ही असं म्हणता की याआधीच एक सुनावणी सुरू आणि दुसरी कसं चालू झाली, पण हा निर्णय जो आहे तो राज्य सरकारने काढलेला आहे, त्यामुळे मग राज्य सरकार हे मग निर्णयच का काढला सुनावणी सुरू होती? बघा, कसं आहे की राजकारणात खूप वेगवेगळे फॅक्टर्स काम करतात आणि त्यातले त्यात तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस अदर दॅन मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्रात असतात त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव सारखे काही राजकीय एलिमेंट्स आहेत, किंवा एलिमेंट्स म्हणायचं नाही, परंतु फाटलं की ते ठिगळ लावण्यासाठी जरंगेसारखे तयार असतात, फाटलं की ठिगळ लावायचं जरंगेसारखं। आणि तुम्हाला सांगतो हे एक वेगळ्या प्रकारचं राजकीय पॉलिटिकल दबाव तयार करण्याचा प्रयत्न असते। सगळ्या पक्षातले मराठा एकत्र येणं, मंत्री एकत्र येणं आणि त्याच्यातून असे काही मोठ्या गोष्टी, सरकार मोठं असते, राज्य मोठं असते, त्याच्यात एखादा निर्णय होतो आणि तो ज्युडिशियल स्क्रुटिनीला येतो। ज्युडिशियल स्क्रुटिनी ही म्हणजे कायदेशीर बाब आहे आणि तिथं मला असं वाटतं की दूध का दूध पाणी का पाणी होईल। कायद्याच्या विरुद्ध जाऊन शासन निर्णय टिकत नसते, शासन निर्णय काढता येत नसते, कायद्याला डायल्यूट करता येत नाही, हे येणाऱ्या काही काळामध्ये दिसून येईल। या सगळ्या विरोधात ओबीसी संघटना एकत्र येऊन आझाद मैदानावर आज आंदोलन करताना मोर्चा करताना पाहायला मिळालं। छगन भुजबळ सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। विशेष म्हणजे छगन भुजबळ सत्ताधारी पक्षाचा सरकारमधला भाग मंत्री आहेत। मंत्री असले तरी ते अगोदर फुले शाहू आंबेडकर विचाराचे मंत्री असले तरी अगोदर ते, तुम्हाला सांगतो, त्यांनी भारतीय संविधानाला सर्वोच्च स्थानी मानणारी व्यक्ती आहेत। मंत्री असले तरी त्यांचं एक दायित्व आहे की नावी भाऊ असतील, कुणबी भाऊ असतील, खरे कुणबी भाऊ असतील, सगळ्यांना म्हणजे इन्सेक्युरिटी फील नाही झाली पाहिजे, ते सुद्धा दायित्व आहे त्यांचं। आणि त्याच्यामुळे ते जे करत आहेत ते अत्यंत योग्य आहे, काळाची गरज आहे। आणि आरक्षण हे गलिच्छ राजकारणासाठी नाही आहे, याच्यासारखं जरंग्यासारखं ठिगळ राजकारणासाठी नाही, ते भुजबळ साहेबांच्या विचारांसारखं आरक्षणाचं व्यवस्था असली पाहिजे या मताचा मी जेव्हा रेड्डीवार म्हणतो या सगळ्या प्रकरणात आता आम्ही वरच्या कोर्टात जाऊ, पण जरांगे म्हणतो ते कुठेही गेलं तरी हे काही बंद होणार नाही। अरे जरंग्या कोण आहे? क्विक जरंग्याचं न्यूसन्स हे फक्त ठिगळ जरंग्याचं न्यूसन्स ठिगळ जरंग्याचं न्यूसन्स ठिगळ फाटलेल्या कपड्याला ठिगळ लावला म्हणतात ना, तसं ठिगळ आहे, त्याला काय किंमत आहे? आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही नेहमी न्यायालयात आम्हाला बाजू मांडता त्याच्यामध्ये का सर्वोच्च न्यायालयात सुप्रीम कोर्टात एक प्रकार घडला, सरन्यायाधीशांसमोर सुनावणी सुरू असताना एका वकिलाकडून त्यांच्यावर जो आहे तो आक्रमकपणा पाहायला मिळाला, बूट काढण्यापर्यंतचा संपूर्ण प्रसंग घडलेला। या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? बघा, एक लक्षात ठेवा
ही संविधानिक व्यवस्था आहे आणि प्रत्येकाने पेशन्स ठेवले पाहिजे. लिजिटिमेट क्रिटिसिझम एखादा निकाल आवडला नाही तर त्याच्यावर बोलण्याचा सुद्धा अधिकार आहे. संबंधित व्यक्तींनी ज्या प्रकारे जे वकील आहेत त्यांनी जे काही कृत्य केलं सर्वोच्च न्यायालयात, त्यांचं असं म्हणणं होतं की अनेक वेळेस सनातनचा अपमान करण्यात आला किंवा टिंगल करण्यात सनातन का अपमान नाहीच आहे का? टिंगल करण्यात आली, म्हणजे हसू उडवण्यात आलं. तर त्यांनी लिजिटिमेटली जे संविधानात आहे ते त्यांनी करायला पाहिजेत होतं. आणि मला असं वाटतं की मानवी स्वभाव आहे व्यक्त होण्याचा, पण अशा प्रकारे व्यक्त होऊ नये. ते व्यक्त होणं योग्य नाही आणि देशात नाही जगाच्या याच्यावर त्या बाबतीची चर्चा होत असते. असं आहे का केवळ म्हणजे प्रत्येक ठिकाणी अनेक जण नाराज होत असतात, अनेकांना म्हणजे रडू आलेलं असते. तुम्हाला सांगतो हिंदूंच्या बाबतीतच म्हणजे एखादी ज्या प्रकारे ते व्यक्त झाले ते व्यक्त होणं चुकीचं आहे. बौद्धांच्या बाबतीत सुद्धा दुःख झालेलं आहे. काय दुःख झालेलं आहे बौद्धांच्या बाबतीत? एवढ्या लांब प्रदीर्घ लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयात केस जाते, 2 सुनावण्या होतात बुद्धगयेसंदर्भात, 2 सुनावण्या होतात बुद्धगयेसंदर्भात आणि 3 तारखेला ती केस खारिज होते आणि हायकोर्टाला जायला सांगतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य की त्या दिवशी प्रत्येकाचं काळीज रडलं ना, दुःख वाटलं ना, प्रत्येकाला अश्रू आले ना. अनेकांनी उभी हयात बुद्धगयाच्या बाबतीमध्ये विचार केला होता. तो विचार त्या लोकांच्या मनातून, परंतु बौद्ध मनाचा माणूस ज्या प्रकारे सर्वोच्च न्यायालयात काल घडलं तसं व्यक्त होणारा नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मानवी स्वभाव आहे व्यक्त होण्याचा, परंतु व्यक्त होत असताना सुद्धा काही गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत असं माझं मत. शेवटचा प्रश्न आहे, उद्या ह्याच सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पुन्हा एकदा पार पडणार आहे. काय वाटतंय? कारण की शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना 2022 पासूनचा लढा, वाद हे सगळं तिकडे सुरू आहे. ना तो उद्धव के पास, ना तो उद्धव के पास, ना तो उद्धव के पास आमदार है भाई, ना तो उद्धव के पास आमदार है भाई, ना तो खासदार है भाई, ना तो खासदार है भाई. फिर क्या है, फिर क्या है, फिर तो कुछ भी नहीं है भाई, फिर तो कुछ भी नहीं है भाई. उसके आगे और क्या है भाई? एकनाथराव जी शिंदे साहब के साथ आमदार है भाई, एकनाथराव जी शिंदे साहब के साथ खासदार है भाई, एकनाथराव जी शिंदे साहब के साथ जो अध्यक्ष होते हैं, प्रमुख होते हैं, पार्टी के कार्यकर्ता होते हैं, वो भी है भाई, वो भी है भाई. तो फिर डंके की चोट पे कानून कानून कानून. एकनाथराव जी शिंदे साहब के साथ है भाई, है भाई. मला असं वाटतं कायद्याचा विद्यार्थी म्हणून डंके की चोट पे एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे शिवसेना राहील. धन्यवाद. आमच्याशी बोलण्यासाठी होते ॲडव्होकेट गुणरत्न सदावरकर. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.